बबन शेलार टॉक शोला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जल जीवन। जल म्हणजे पाणी, पाण्याशिवाय निसर्ग व पृथ्वी तलावरील सर्व जीव जगू शकत नाहीत। म्हणून केंद्र शासनाने पाण्यासाठी अनेक योजना तयार केल्या, त्यातीलच ही एक जल जीवन योजना आपल्या पोलादपूर तालुक्यात ही योजना राबवली जात आहे। काही गावातील योजना पूर्ववत झाल्या, काही योजना शिडीच्या जहाजाप्रमाणे हेलकावत पूर्णत्वास जाताना दिसत आहेत। गावचा कारभार ज्याच्या हातात लोकांनी दिला, त्यांनी पाण्यापेक्षा त्या योजनेत पैसा कसा मिळेल यावर जास्त भर देताना सरकारी अधिकारी आणि ठेकेदार व गावचालक याचं व आपलं भलं कसं होईल याकडे जास्त लक्ष देऊन आहेत। तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये कामे चालू आहेत, त्यामध्ये संधी साधू पुढाऱ्यांना असं वाटतं की मीच हा निधी आणून गावागावात आपल्या हातून नारळ फोडून या योजनेचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असताना दिसतो आहे। कोटीच्या कोटी उड्डाणे या योजनेचे असून त्यात सरपंच बुलेला असून गावात पाणी येते आहे म्हणून विहिरी खोदल्या आहेत, त्यात काही विहिरींना पाणी लागलेले नाही। अधिकाऱ्यांच्या संगमतानं बिल काढली जात आहेत। काळ्याभोर पाईपांचे गड्डेच्या गड्डे विहिरीपासून टाकीपर्यंत असे जमिनीवर टाकून ठेकेदार मोकळा झालेला आहे। भविष्यात वनव्यापासून योजनेचा एकही पाईप शिल्लक राहणार नाही, याची काळजी गावकऱ्यांनीही घेतलेली नाही। काही योजना पूर्णत्वास गेलेल्या योजनांमध्ये गावागावात फिरताना कोंबड्यांच्या आतड्याप्रमाणे गुंतागुंत केलेले पाईप गावभर सैरावैरा सुतक असल्यासारखे पडलेले दिसत आहेत। ना नाळातून पाणी आलं नाही, ना पाणी गावकरी प्याला नाही। पुढे पाणी पिणार खुश, मात्र यंत्रणाच यावर आवाज कोण उठवणार? पुढारी भी आपलेच आणि ठेकेदार पण आपलेच। बोलेगा तो मरेगा, ना बोलेगा तो बाप कुत्ता खाएगा यावर विरोधात कुठे आवाज उठवताना दिसत नाहीत। गावकरी ही आवाज उठवताना दिसत नाहीत। चाललंय ते ठीक आहे म्हणून गावकरी पण गप्प आहे। या योजनेतून शासनाच्या पैशाचा चुराडाच पुन्हा 2-4 वर्षांनी नवीन स्कीमसाठी पुढारी पण तयार व ठेकेदार पण तयार अशा योजना संपूर्ण तालुक्यात चालू आहेत। प्रत्येकाला आपल्या गावातील पाणी योजनेचा अनुकरण करावं हेच या माध्यमातून मला सांगावंसं वाटतंय आहे।